नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण हेल्दी असा एक पराठा बनवणार आहोत. तर वाटाण्यांचे दाणे आणि बेसिक असे मसाल्यांपासून आपण हा पराठा बनवणार आहेत, जो हेल्दी असतो. मुलं वाटाणे आणि भाज्या वगैरे खायला नखरे करतात, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकता. तर मी इथे वाटाणे घेतले आहेत. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण, हे पहा, जिरे, बस एवढं वाटण वाटायचे. त्यासाठी आपल्याला अगोदर वाटाणे थोडे भाजून घ्यायचेत, कारण पचायला जड होतात. त्यामुळे आधी थोडे शेकून घेतले का नंतर पराठ्याबरोबर ते छान शेकले जातात, म्हणजे व्यवस्थित कुक होतात. तर पलटून पलटून आपल्याला छान असे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. फ्रोझन असले तर ते फटाफट होतात. तर ह्या पद्धतीने थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. गव्हाचं पीठ घ्यायचे. तर 10 ते 12 पराठ्यांसाठी 2 कप एवढं पीठ पुरेसं असतं. आता हे वाटाणे थंड करून घ्यायचेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचेत. तर आधी आपल्याला टाकायचे लसण आणि हिरवी मिरची, जिरे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. सध्या थोडी कमी टाका आणि जर हिरवा रंग कमी वाटत असला तर पुन्हा आपण थोडं ॲड करू शकतो. सर्व साहित्य वाटून घ्या या पद्धतीने आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात वाटाणे पण वाटून घ्यायचेत आपल्याला. म्हणजे लसण आणि हिरवी मिरची जी लागलेली होती ती वाटाण्यामध्ये पण पूर्ण येऊन जाईल. आणि आता सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचे. त्यात टाकायचे हळद आणि मीठ. बाकी दुसरं जास्त साहित्य टाकायचं नाहीये. आणि आपण जे वाटण वाटलं होतं कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरचीचं, ते ॲड करायचे. त्यातच पाणी घ्या, काहीही वाया जाऊ देऊ नका. छान असा रंग येईल. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आपल्याला आणि मस्त असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. छान अशी कणिक भिजवायची आपल्याला या पद्धतीने. बघा, थोडा हिरवा रंग कमी वाटतोय कारण वाटाणे कुक केले होते ना आपण, त्यामुळे. तर आपण थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत. कोथिंबीरला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे थोडं पाणी टाकून आणि ते ॲड करायचे. त्यानंतर मस्त असा हिरवा रंग येतो आपल्या पिठाला आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे, 1-10 मिनिट पर्यंत. त्यानंतर ह्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि एक एक पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडा वेळ आणखी जास्त ठेवलं जर अर्धा तास तर छान पीठ मुरून येतं. पण सकाळी नाश्ता करायचा होता, थोडी घाई होती, म्हणून मी लगेचच करायला घेतलं आहे. आणि या पद्धतीने लाटून घ्यायचे. कुठलाही शेप तुम्ही देऊ शकता. मी या ठिकाणी गोलच बनवत आहे आणि लगेचच पराठा बनवायला घेतल्यामुळे त्याचे साईड्स या पद्धतीनेच येतील, त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. आणि आता तवाही छान तपला आहे. त्याच तव्यावर ज्यावर आपण वाटाणे भाजले होते त्यावरच आपल्याला पराठा छान शेकून घ्यायचा आहे. तर आधी थोडंसं तेल ॲड करा आणि पराठा टाका. एक साईड शेकली की दुसरी साईड पलटा आणि व्यवस्थित असं भाजून घ्या. छान असा भाजला गेला पाहिजे. एक कापड घ्या, कापडाने या पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून छान शेकून घ्या. त्यानंतर आपल्याला जेवढं तेल तूप हवं असेल तेवढं तुम्ही लावू शकता. आता ह्यावर तेल सोडायचे आणि छान असा दोन्ही बाजूंनी पराठा शेकून घ्यायचा आहे आणि मुलांना खायला द्यायचे. चहा बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा असाही फार छान लागतो. हे पहा मंडळी, या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन. पालक पराठा, पनीर पराठा, भरपूर असे पराठ्यांचे प्रकार येतील. तर हे पहा, या ठिकाणी रेडी आहेत आपले वाटाण्यांचे पराठे. मस्त होतात, रुचकर लागतात आणि हेवी असतात. पोट भरून जातं. सकाळी खाल्ले की दिवसभर आपल्याला काही टेन्शन नसतं. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक यू.